अगं कमळी ठीक आहे. बरं, हा माझा मित्र केदार. हॅलो. तुम्ही इथं कसं काय? अगं आम्ही बातमी बघितली, म्हटलं एकदा तुला येऊन भेटावं तरी. तू ठीक आहेस का? मी ठीक आहे ग. खरं आमच्या कॉलेजचं नाव उगं बदनाम करायलेत बघ. पण नेमकं काय घडलंय कॉलेजमध्ये? आता काय सांगू तुला. म्हणजे ते बातम्यामध्ये ड्रग्ज बद्दल जे सांगतात ते खरं आहे, पण बाकीचं उगच सांगायलेत ग. अगं ते प्रकरण ते रात्रीच मिटलं होतं. पण म्हणजे ह्या सगळ्यात ती अनिका. नाही, म्हणजे अनिकानं मला कमीपणा दाखवण्यासाठी हे समज केलं, पण तिला व्यसन कुठलंच नाही बघ. आता हे वयच असते की नाही, आपण एखादी चूक करून जातोय, पण म्हणून त्यासाठी त्या माणसावर आयुष्यभराचा डाग लावायचा हे बरं दिसतंय का सांग? तुला तरी पटतंय का? मान्य मला तिची चूक झालीये, पण तिची चूक सुधारायची तिला संधी दिली पाहिजे की नाही? तुझं बरोबर आहे कमळी, पण कॉलेजमध्ये ड्रग्ज आले ना. अगं वय मान्य आहे मला, पण मी म्हणतोय खरा गुन्हेगार आणि ह्या मागचं मूळ आमची अनिका नाही, तर कॉलेजमध्ये ड्रग्ज पुरवणारा दुसराच कुणीतरी. तर अनिकाच्या येडेपणामुळे ती या सगळ्यात अडकली. झाली तिच्याकडनं चूक. म्हणजे त्या चुकीचा पुरावा नसला तरी नुसतं संशय घेऊन आपण तिच्यावरती डाग लावायचा, हे काय मला अजिबात पटत नाही बघ. बरोबर. आयुष्यभरासाठी लागलेल्या डागाचं ओझं फक्त त्या व्यक्तीला नाही, तिच्या अख्ख्या कुटुंबाला सहन करावं लागतं. आणि ते फेस करणं. मुळात हे प्रकरण परत बाहेर काढायची गरजच नव्हती. उगा आमच्या कॉलेजला बदनाम करायलेत ग. अगं बरोबर आहे तुझं म्हणणं, पण सत्य बाहेर यायलाच पाहिजे ना. चूक आणि गुन्हा ह्यामध्ये खूप फरक असतो कमळी. आणि तुमच्या कॉलेजमध्ये जे घडलंय ती चूक नाहीये, तो गुन्हा आहे. त्याच्यामुळे जे एक्सपर्ट आहेत त्यांना त्यांचं काम करू दे. तुझं बरोबर आहे, पण हे प्रकरण माझ्या बाबतीत घडलंय की नाही, मग मला हे अजिबात पुढे वाढवायचं नाही. मला माझ्या कॉलेजचं नाव बदनाम झालेलं अजिबात नाही आवडलं. प्लीज तारिणी दे, तूच आता ह्यातनं मला बाहेर काढ. हरशील नव्हे.